कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पावसानं धुमाकूळ घातलाय, त्यामुळे पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। राधानगरी धरणाचे 6 पैकी 2 दरवाजे आज सायंकाळपर्यंत बंद झाल्यामुळे धरणातील विसर्ग कमी होऊन काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी यापूर्वी नदीची पाणी पातळी आणि शहराच्या विविध भागात येणारं पुराचं पाणी याचं गणित मात्र यावर्षी बिघडलंय। पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडल्यानंतर ज्या भागात पाणी येत होतं तिथं नदीनं इशारा पातळी ओलांडल्यावरच पाणी आलंय, तर जिथं नदीनं 47 फुटांची पाणी पातळी गाठल्यानंतर पुराचं पाणी येत होतं तिथं 44 ते 45 फुटांची पाणी पातळी गाठल्यावरच पाणी आल्यामुळं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। शहरातील शुक्रवार पेठेतील पंचगंगा तालमीपर्यंत पाणी आल्यानं हा मार्ग बंद करण्यात आलाय। या परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांनी स्थलांतरित व्हायला सुरुवात केली आहे। पंचगंगा नदी घाटाजवळील गायकवाड वाड्यापासून शिवाजी पुलाकडे जाणारा मार्गही पाणी आल्यामुळे बंद ठेवण्यात आलाय। दसरा चौक परिसरातील सुतारवाड्यात पाणी आल्यानं इथल्या 31 कुटुंबांमधील 113 लोकांचं चित्रदुर्ग मठामध्ये स्थलांतर करण्यात आलंय। शाहूपुरीतील कुंभार गल्लीत पाणी आल्यानं इथल्या नागरिकांचंही व्यापारपेठ इथल्या तात्यासाहेब मोहिते विद्यालयात स्थलांतर करण्यात आलंय। नागाळ पार्कमधील विन्स हॉस्पिटलपासून रमणमळ्यापर्यंत पुराचं पाणी पसरलंय। जयंती नाला तुडुंब भरला असून जयंती नाल्याच्या पश्चिम बाजूच्या कोल्हापूरहून कसबा बावड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आलंय। खानविलकर पेट्रोल पंपाच्या मागील बाजूला पुराचं पाणी पोहोचलंय। पोलो ग्राउंडसह आर्चिड अपार्टमेंट परिसर, माळीमळा, कसबा बावडा रेणुका मंदिराच्या पाठीमागील बाजू, उल्पेमळा या ठिकाणी पुराचं पाणी घुसलंय। कसबा बावडा ते शिये मार्ग पाणी आल्यामुळं शिये नाका इथं बंद करण्यात आलाय। मुक्त सैनिक वसाहत, कदमवाडी, बापट कॅम्प, स्मशानभूमी या ठिकाणीही पाणी आलंय। जाधववाडी ते कदमवाडी रस्त्यावर पाणी आल्यानं हा रस्ताही बंद झालाय। कुंभार वसाहतीजवळील वीटभट्टी कामगार वस्तीसह तावडे हॉटेल परिसरातही पाणी आलंय। पुराच्या पाण्यानं शहराला वेढल्यानं नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय।